आजच्या व्हिडिओचा टॉपिक जो आहे हा टॉपिक खूप इमोशनल आहे आणि खूप एकदम हार्ट टचिंग टॉपिक आहे. जर तुमचं इन्कम 1 लाख आणि त्याहून अधिक असेल आणि पगार झाल्यानंतर साधारण 1 आठवड्यामध्येच किंवा 4 ते 5 दिवसात जास्तीत जास्त 10 तारखेपर्यंतच तुमचा पूर्ण पगार किंवा बँक अकाउंट तुमचं नील होत असेल तर हा व्हिडिओ आवर्जून आठवणीने एंड पर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसेवे. गेली 20 वर्षाहून अधिक मी लोकांना फायनान्शियल गाईड करत असतो की ते प्लॅनिंग कसं करावं, त्यांना फायनान्शियल गोल्स कसे अचीव्ह करावेत आणि तिथे मी त्यांचा हँड होल्डिंग करत असतो. मित्रांनो, आज मी ज्या लोकांना भेटतो ना, ह्या सगळ्या लोकांचा एकच प्रॉब्लेम असतो की ह्या लोकांचं काय झालेलं आहे, ह्या लोकांना इन्कम तर खूप चांगलं आहे, तुम्ही स्वतःला पण पहा, तुम्ही याच्यामध्ये मोडताय. 1 लाखहून अधिक इन्कम असतं. इन्कम असल्यामुळे काय होतं की त्याच्यानंतर पर्टिक्युलरली लाईफस्टाईल मेंटेनन्सचा कॉस्ट जो असतो हा न कळत इतका वाढलेला असतो. कारण तुमच्याकडे इन्कम आल्यानंतर होम लोन असतं, पर्सनल लोन असतं, क्रेडिट कार्ड असतात, कार लोन असतात. या सगळ्याचे हप्ते मॅनेज करता करता शेवटी असं होऊन जातं की विदिन अ वीक, 1 आठवड्यामध्येच 10 दिवसांमध्येच पगार झाल्यापासून तुमच्याकडे पैसे राहत नाही. त्यावेळेस मी लोकांबरोबर डिस्कस करतो की तुम्ही आता फायनान्शियल प्लॅनिंग कडे बघितलं पाहिजे, तर ते म्हणतात सर इन्कम खूप चांगलं आहे पण माझ्याकडे पैसेच राहत नाही. मित्रांनो, पैसे राहत नाही हा प्रॉब्लेम पैसे नाही हा नाहीये. पैसे न राहण्याचा प्रॉब्लेम जो आहे ना, हा प्लॅनिंगचा अभाव आहे. कारण इन्कमचा अभाव नाहीये. कारण इथे काय आहे, तुमच्याकडे जर हीच तुमची परिस्थिती असली ना, तर 5 लाख रुपये इन्कम येऊ द्या, 10 लाख रुपये इन्कम येऊ द्या, 1 कोटी रुपये येऊ द्या, तुमचं जर प्लॅनिंग स्ट्रॉंग जर नसेल, प्लॅनिंग जर कमकुवत असेल, तर तुमच्याकडे कितीही पैसा आला आयुष्यभरात तरी त्याचा उपयोग होणार नाही. चला तर आपण आता या गोष्टीचे सोल्युशन्स बघूया. तर मित्रांनो, आता या गोष्टीवरती सोल्युशन फाइंड आउट करताना कसं आहे, बरेच लोक कुठे चुकतात. चुका अशा ठिकाणी होतात की तुम्ही काय करता, तुम्ही ना प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याच्या मार्गी लावता. म्हणजे स्वतः करण्याचे ते DIY सध्या जो कॉन्सेप्ट चालू आहे हा करण्याच्या वरती खूप अवलंबून राहता आणि तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे सोल्युशन वेगवेगळ्या लोकांकडनं आणि वेगवेगळ्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करता. ऍक्च्युअली काय, तुम्ही जे प्रॉब्लेम्स आहेत ना, हा प्रत्येक प्रॉब्लेम वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करण्यासाठी जाता. म्हणूनच तुमचे प्रॉब्लेम्स हे न संपता प्रॉब्लेम मध्ये एक्सटेंड होत राहतात आणि वाढत राहतात. पण ह्या गोष्टी बेसिकली तुम्ही काय केले पाहिजेत, ह्या गोष्टी तुम्ही एखाद्या फायनान्शियल प्लॅनर बरोबर डिस्कस केले पाहिजेत, जो ऍक्च्युअली पैशांना महत्व देतो, पैशांच्या बद्दल नियोजन करतो, पैशांचं बजेटिंग करतो आणि जो तुम्हाला एक ब्लूप्रिंट बनवून देऊ शकतो. कारण मोस्ट ऑफ द पीपल काय करतात, लोक वेगवेगळ्या मित्रांना विचारतात, नाहीतर जेनेरिक ऍडवाइस घेतात युट्यूब वरती किंवा गुगल वरती, आणि जेणेकरून जेनेरिक ऍडवाइस असल्यामुळे तुम्हाला पर्सनलाइज सोल्युशन मिळत नाही आणि तुम्ही म्हणता की मी सगळं करून पाहिलं पण माझ्याकडे पैसे राहत नाहीत. माझ्या इतका वर्षांच्या करिअरमध्ये, लॉंग करिअरमध्ये, 20 वर्षांच्या अधिक करिअरमध्ये मी हे पाहिलं आहे की लोक काय करतात, लोक खूप कन्फ्युजन क्रिएट करतात स्वतःच्या भोवती. 20 वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये एवढं तर मला कळालं आहे की लोकांचं सोल्युशन खूप सिंपल असतं, पण लोक काय करतात, सिंपल सोल्युशन फाइंड आउट करायच्या ऐवजी ना इकडे तिकडे सल्ले घेतात आणि ना प्रॉपर जिथे सल्ला मिळेल तिथे जात नाही आणि अननेसेसरी स्वतः प्रयत्न करण्याच्या मार्गडीकडून ते अननेसेसरी कर्ज आणि प्रॉब्लेम्स हे एक्सटेंड करतात. मित्रांनो, या एक्सपिरियन्स म्हणजे माझ्या एवढ्या कालावधीमध्ये एक्सपिरियन्समध्ये मला कमीत कमी एक तर गोष्ट शिकली आहे की इन्कम वाढवणं तुमचं सोपं आहे, पण तुमचं बजेटिंग करून आहे त्या खर्चावरती, आहे त्या इन्कम मध्ये त्या रिस्ट्रिक्ट करणं स्वतःला, हे खरंच फार डिफिकल्ट आहे आणि हे फारच कमी जण करू शकतात. याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, मी एक नवीन कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केला आहे. या कॉन्सेप्टला आम्ही 1 लोन 1 EMI स्ट्रॅटेजी म्हणतो. तुमचे जे 4-5 वेगवेगळ्या ठिकाणी जे लोन्स आहेत या सगळ्यांचं आम्ही ऑडिट करतो. या सगळ्यांचं ऑडिट केल्यानंतर आम्ही तुम्हाला त्या हिशोबाने एक स्ट्रक्चर बनवून देतो आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये आम्ही काय करतो, तुमचं इन्कम वर्सेस एक्सपेन्सेस बघतो. बरेच लोकांचा हा समज असतो की माझं क्रेडिट कार्डचं लोन आहे, माझं पर्सनल लोन आहे, माझं कारचं लोन आहे, माझ्याकडे SIP ला पैसे नाहीयेत किंवा मी इकडचे पैसे विड्रॉ करतो तिकडे करतो. या सगळ्या गोष्टी काहीही इकडे तिकडे करायची गरज नाहीये. तुम्ही एक जर स्ट्रॅटेजी पाहिली आणि एक जर स्ट्रॅटेजी पाहून जर ती फॉलो केली, इम्प्लिमेंट केली, तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप स्ट्रक्चर्ड वे मध्ये दे विल फॉल इन प्लेस. पण तुमची अडचण अशी होऊन जाते, तुम्ही हे पण निम्म करायला जाता, ते पण निम्म करायला जाता, ते पण निम्म करायला जाता आणि सगळं अर्धवट होत तो उगाच फपाटा वाढत जातो. मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगत होतो 1 स्ट्रॅटेजी 1 EMI, ह्याच्यामध्ये काय आहे, आम्ही काय करतो, तुमचं पूर्णच्या पूर्ण ऑडिट करून घेतो. तुमचं इन्कम, एक्सपेन्सेस, लोन्स, कुठले लोन कुठल्या पर्सेंटेजमध्ये, कुठल्या टेन्युअरमध्ये आहे, कसं आहे, तुमचे सिबिल स्कोर काय आहे, या हिशोबाने तुम्हाला काय सूट होईल काय नाही ह्याबद्दल तुम्हाला एक ब्लूप्रिंट बनवतो. ब्लूप्रिंट बनवून दिल्यानंतर वी एक्सपेक्ट दॅट यू वॉक ऑन दॅट, की तुम्ही जो ब्लूप्रिंट आपण जो तयार केला आहे या ब्लूप्रिंट वरती पुढची 6 महिने 8 महिने वर्षभर तुम्ही जे सांगितलं आहे त्या गोष्टी फॉलो करणं. सगळ्यात महत्वाचं म्हणल्यानंतर ऍडवाइस घेतल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला कटाक्षाने टाळायच्या आहेत, ते म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल असलेले इकडचे तिकडचे कुठलेही ऍप,
लोन्स हे घेणं टाळायचं आहे, बंद रिस्ट्रिक्ट, या गोष्टींकडे स्ट्रिक्ट नो. त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही सट्टा खेळायचा नाहीये, लॉटरी लावायची नाहीये. याचा अर्थ की तुम्हाला कुठेही गॅम्बलिंग करायची नाहीये, कारण ट्रेडिंग हा खूप मोठे लोक म्हणजे खूप बरेच लोकांचा खूप मोठं नुकसान ट्रेडिंगमुळे झालेलं आहे, हे सुद्धा आमच्या समोर येतं. तर आम्ही ज्यावेळेस तुम्हाला सांगतो की आम्ही तुमचं एक ब्लू प्रिंट बनवून देऊ, तर जर तुम्ही स्वतः जर त्या ब्लू प्रिंटवरती चालायला तयार असाल तर मी तुम्हाला आज इन्व्हाइट करतो माझ्या एक 1-to-1 सेशनमध्ये. 1-to-1 सेशन असं आहे की त्या 1-to-1 सेशनचे रेग्युलर कॉस्ट जी आहे ती 2,999 आहे, पण फक्त माझ्या खास युट्यूब कम्युनिटीसाठी इंट्रोडक्टरी ऑफर म्हणून इट इज ओनली फॉर 10 पीपल. फक्त पहिल्या 10 लोकांसाठी मी ती 999 मध्ये ऑफर करत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्यामध्ये तुम्ही स्वतः माझ्यासोबत हाफ एन आवर 45 मिनिट्स डिस्कशन करू शकता. तुमचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स, एक्झिस्टिंग लोन लायबिलिटी सगळ्याच्या सगळं आपण याच्यामध्ये पाहू शकतो. आणि हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला आम्ही ऍडवाइस करू आणि सगळ्याच्या सगळे लोन तुमचे जे आहेत ते अंडर वन स्ट्रक्चर आणायचा प्रयत्न करू. वन स्ट्रक्चर आणल्यानंतर काय होऊन जातं, तुमच्याकडे 2 पैसे हातामध्ये राहू शकतात, तुम्हाला एकच EMI राहतो, तुम्ही जास्त डिस्टर्ब राहणार नाही आणि जेणेकरून तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करू शकाल आणि तुमचा अर्निंग तुम्ही वाढवू शकाल आणि त्या वाढलेल्या इन्कम वरती तुम्ही पुढचं प्लॅनिंग करू शकता. कॉस्ट वाईज जे सांगितलं मी तुम्हाला, इट इज ओनली 999. फक्त 999 रुपयामध्ये तुम्ही तुमची डोकेदुखी सगळी जर कमी करायची संधी मिळत असेल तर आय थिंक यू शुड डेफिनेटली गो फॉर इट. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून आमच्याकडनं काही मदत हवी असेल तर कमेंटद्वारे आम्हाला कळवा.